जीवनात असा काळ येतो जेव्हा आपलेच परके होतात. ज्यावर विश्वास ठेवला तोच साथ सोडतो आणि मन पूर्णपणे तुटून जाते. पण अशा वेळी एक शक्ती मात्र कधीच साथ सोडत नाही. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आजची कथा अशाच एका भक्ताची आहे, ज्याला सर्वांनी सोडलं पण स्वामींनी नाही. एका छोट्याशा गावात सावित्री नावाची विधवा स्त्री राहत होती. तिचा एकच मुलगा गणू. घरात प्रचंड गरिबी. दिवसातून एक वेळ अन्न मिळालं तरी भाग्य. पण सावित्रीची एक सवय कधीही सुटली नाही. ती रोज स्वामी समर्थांचं नाम घेत असे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. संकट. एक दिवस गणू अचानक खूप आजारी पडला. ताप, अशक्तपणा, डॉक्टरही नव्हते गावात. सावित्रीने नातेवाईकांकडे मदत मागितली, पण कोणीही पुढं आलं नाही. ती मुलाला मांडीवर घेऊन रडत म्हणाली, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. माझं मूल वाचवा. चमत्कार. रात्र झाली, घरात अंधार. मुलाचा श्वास बंद होत होता. इतक्या दारावर टकटक झाली. एक वृद्ध साधू उभे होते. ते म्हणाले, बाई, घाबरू नकोस. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि काही मंत्र पुटपुटले. काही वेळात मुलाचा ताप उतरू लागला. श्वास सामान्य झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री उठली. मुलगा व्यवस्थित बसला होता, पण साधू कुठेच दिसत नव्हते. ती मंदिरात गेली आणि स्वामी समर्थांचा फोटो पाहून थबकली, कारण काल रात्री आलेले साधू हेच स्वामी समर्थ होते. भावनिक शिखर. सावित्री रडत रडत म्हणाली, स्वामी, तुम्ही स्वतः आलात. मी कधीही तुमचा उपकार फेडू शकत नाही. संदेश. स्वामी समर्थ भक्तांची हाक कधीच वाया जाऊ देत नाहीत. खरी प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते. गरिबी, अडचण, एकटेपणा काहीही अडथळा नाही. स्वतः स्वामी मदतीला येतात. जरी आज तुमचं मन तुटलेलं असेल तरी विश्वास सोडू नका. आज मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या कुटुंबाचं रक्षण करा, मला ध्येय द्या आणि योग्य मार्ग दाखवा. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.